तो शेवटी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे। मग उमेदवार म्हणण्यापेक्षा काँग्रेस पक्ष म्हणून आपल्याला लढायचे आहे। आणि लोकशाहीच्या विरोधात ज्या पद्धतीने सध्याचं राजकारण चाललंय ह्याला थांबवण्याचं काम तुम्हाला आम्हाला आणि सर्व जनतेला करायचे। त्यामुळे उमेदवार कोण असण्यापेक्षा उमेदवार हा काँग्रेस पक्ष मित्र पक्षाचा निवडून आला पाहिजे। त्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता प्रयत्न करेल। बघा, आपण म्हणल्याप्रमाणे त्यांच्यामध्ये बी अजून तिढा आहे। त्यांना ज्या जागा वाटतात त्या जागा त्यांनी जाहीर केल्या। शिंदे गट आहे, अजितदादा गटाचे उमेदवार अजून ठरलेले नाहीत। म्हणजे त्यांची जी त्यांची आघाडीची बोलणी ती बी त्यांची युतीची बोलणी अजून पूर्ण झाली नाही। आणि काँग्रेस आणि मित्र पक्षांची चर्चा चालू आहे। आणि ह्याच्यामध्ये 2 दिवसात तोही निर्णय होईल। आचारसंहिता उद्या लागेल का परवा लागेल अजून मला काही सांगता नाही येणार। पण निवडणूक आयोगाने बैठक घेते आणि त्या बैठकीत होऊ शकतं। आपल्याला माहिती आहे की निवडणुकी आयोगाची एक मीटिंग होते, त्या मीटिंगमधून ते जाहीर करतात। तर उद्या जाहीर होऊ शकतं असं तुमचं आमचं मत आहे। पण काँग्रेस पक्ष सगळ्यांच्या विचाराला घेऊन मित्र पक्षांच्या विचारात घेऊन जे उमेदवारी जाहीर थोड्या 2 दिवसात करू शकतात। भाजपची पुण्यातली उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यांनी प्रचाराला पण सुरुवात केली आहे, पण काँग्रेसचा अजूनही उमेदवार घोषित झालेला नाही। मी म्हणल्याप्रमाणे त्यांचे शिंदे गट अजितदादा गट यांची पूर्ण युती झालेली नाही। त्यांना ज्या जागा वाटतं त्या जागा त्यांनी जाहीर केल्यात। त्याच पद्धतीने काँग्रेस मित्र पक्षांच्या विचाराने एकाच दिवशी उमेदवारी जाहीर करतील असं मला वाटतंय। पण ही पण जागा तुमचीच आहे परंपरागत, मग इथं पण काही वाद सुरू आहेत का महाविकास आघाडीमध्ये? नाही, पक्ष म्हणलं की स्पर्धा असतात आणि स्पर्धा असल्या तर ती सगळ्यांना अधिकार आहेत आणि त्या अधिकारामध्ये सगळे उमेदवारी मागतात। अनेक नेत्यांनी पुणे शहरात उमेदवारी मागितली काँग्रेसच्या, त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष ठरवलं आणि उमेदवारी 2 दिवसात जाहीर होईल असं वाटतंय। महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांची भेट घेतली, आज त्यांनी संजय राऊतांची भेट घेतली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीने मला पुण्याच्या लोकसभेसाठी उमेदवारी घोषित करावी, यासाठी त्यांच्या या भेटीगाठी सुरू आहेत। कोणाच्या? वसंत मोरे। नाही, आता शेवटी पक्ष जो आहे तो निर्णय पक्ष घेऊ शकतो। कोणाला पक्षात घ्यायचं, कोणाला उमेदवारी द्यायची हे पक्ष ठरवतो। पक्ष जो निर्णय घेईल तो शेवटी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे। मग उमेदवार म्हणण्यापेक्षा काँग्रेस पक्ष म्हणून आपल्याला लढायचे आहे। आणि लोकशाहीच्या विरोधात ज्या पद्धतीने सध्याचं राजकारण चाललंय ह्याला थांबवण्याचं काम तुम्हाला आम्हाला आणि सर्व जनतेला करायचे। त्यामुळे उमेदवार कोण असण्यापेक्षा उमेदवार हा काँग्रेस पक्ष मित्र पक्षाचा निवडून आला पाहिजे। त्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता प्रयत्न करेल। तुम्ही पण इच्छुक आहे, तुमच्या नावाची पण चर्चा आहे। असं असताना वसंत मोरे जर महाविकास आघाडीमध्ये आले तर तुमची तयारी आहे का त्यांच्यासाठी? माझं म्हणणं आहे काँग्रेस पक्षाचे सगळे लोक निर्णय घेतील तो निर्णय योग्य असतो। कारण शेवटी काँग्रेस पक्ष हा वाढीच्या दृष्टीने अनेक लोक येत असतील तर त्यांना घेणं काम आहे आणि त्यांना घेऊन काय शेवटी पक्ष निर्णय घेणार आहे। जो निर्णय घेईल आणि ज्याला घेतील ज्याला उमेदवारी देतील तो आपल्याला कार्यकर्त्या नाते मान्य नाही। आपल्याला शेवटी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी मित्र पक्षांच्या उमेदवारासाठी आपल्याला काम करायचं। वसंत मोरे यांनी स्पष्ट असं संकेत दिलेले की मी लोकसभा लढवणारच आहे आणि मी तेवढ्यासाठीच मनसेतून बाहेर पडलेलो आहे। आणि त्यानंतर मग त्यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी मोहन जोशी तिथे गेले होते। त्यांना लोकसभा लढवायची असेल त्यांना तिकीट दिलं तर तुमचं काय? मी परत एकदा म्हणतो की काँग्रेस पक्षाचे नेते निर्णय घेतील। उद्या कोणालाही उमेदवारी दिली तर काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता प्रयत्न करेल। ते अपक्ष लढायला सुद्धा तयार आहेत। असं असताना मग पुण्यामध्ये तिरंगी लढत होऊ शकते। काँग्रेससाठी आणि महाविकास आघाडीसाठी वसंत मोरे हे आव्हान ठरणार नाहीत का? बघा, लोकशाहीमध्ये कोणी उभं राहायचं त्याचे ज्याचे त्याचे अधिकार आहेत आणि मतदान करणं हे जनतेचा अधिकार आहे। मग मतदान राजा ठरवतो की कोणाला निवडून द्यायचं, त्यावेळेला मतदान राजा ज्याला निवडून द्यायचे त्याला निवडून दिलंच ना। प्रशासक राजवटाची 2 वर्ष पूर्ण झाली आहेत। अधिकारी मस्तेत पण पुणेकरांना नागरिकांना मोठा त्रास होतोय। आयुक्त कुठल्याही कामं करत नसल्याची तक्रार जी आहे ती नागरिक करतायत। तुम्ही देखील आयुक्तांच्या बाहेर काल आंदोलन केलं होतं। 2 वर्ष झाले कोर्टातला वाद संपत नाहीये, एकीकडे आयुक्त काम करत नाहीये, पुणेकरांचं भविष्य काय? बघा, आपल्याकडं अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावानं एक मेडिकल कॉलेज आपण चालू केलं आणि त्याच्यामध्ये 137 कोटी रुपये प्रोजेक्टचे काढून वार्डामध्ये कडव असे वाटले त्यांनी। काल त्याच्यासाठीच मी त्यांच्या ऑफिसला जाऊन बसलो, त्यांच्या बंगल्याच्या बाहेर। त्यांना सातत्याने सांगितलं की कडव संपलंय, प्रशासकीय राजवट चालू झाली, तरी तुम्ही भारतीय जनता पार्टीचा अजेंडा का राबवताय? आणि हा जर राबवत असेल तर आपल्याकडं अटल बिहारी यांच्या नावाने असलेलं प्रोजेक्ट असलेलं मेडिकल ह्याचे पैसे काढणं वाढवायचं
ज्या पद्धतीने त्यांनी त्या पैशाचं वर्गीकरण केलं हे प्रशासकीय धोरण होऊ शकत नाही, हे निर्णय नियमानुसार होऊ शकत नाही. त्यासाठी त्यांच्या बंगल्याच्या बाहेर मी बसलो. अनेक टेंडर सेट करण्याचं काम गेल्या कित्येक दिवसात विक्रम कुमार करतायत. आम्ही सातत्यानं त्यांना सांगतोय की तुम्ही चुकीचा पांडा पुणे शहरात पाडू नका, कारण अटलजींच्या नावाने असलेलं मेडिकलचे पैसे हे काढणं आणि हे गटार मीटरला वापरणं किंवा एखाद्या वार्डामध्ये अबकड म्हणून टाकणं हे नियमाला धरून नाही आहे. आणि माझ्याकडे परत तेच वाचत होतं, माझ्यासमोरच पडले ते सगळे कागदपत्र. तर अटलजींच्या नावाने असणारं कॉलेज ह्याला पैसे 134 ना हे अजून मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे. त्याचे पैसे न काढता हे पैसे मेडिकलला वापरत, जेणेकरून विद्यार्थी सेट होतील, चांगलं आपल्याला आरोग्य सुविधा मिळेल, ह्याच्याकडं प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. पण ते काढलेत आणि अबकडं करून प्रभाग क्रमांक 18, क्रमांक 17, 25 कॅन्टोन्मेंट 137 कोटी रुपये वाटण्याचं त्यांनी काम केलं. हे निर्णय चुकीचा आहे. आणि हे सगळे पैसे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या लोकांना टाकलेत आणि हे पैसे खाण्याचे उद्योग ह्या आयुक्तांनी भारतीय जनता पार्टीच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या निमित्ताने केलं. अटलजींच्या नावाचे पैसे काढणं म्हणजे हे भारतीय जनता पार्टीला कितपत योग्य आहे हा महत्त्वाचा भाग आहे. कारण अटलजींच्या नावाचं असलेलं मेडिकल जगामध्ये चांगलं व्हावं, त्याचं चांगलं नाव व्हावं, पुणे शहराचं नाव व्हावं, पुणे मनपाचं नाव व्हावं, अशा पद्धतीने त्यावर काम केलं पाहिजे. पण त्यातलेच पैसे काढलेत म्हणजे हे आयुक्त किती चुकीचं काम करतात. यासाठीच आम्ही काल त्यांच्या बंगल्याच्या बाहेर बसलो. एक मिनिट त्याला जोडू नये आमदार साहेब. पुणे झेडपीओ, जिल्हाधिकारी किंवा आपले विभागीय आयुक्त यांची बदली होते, मात्र आयुक्तांची 2-2 वर्षापासून बदली होत नाही. तुम्ही बदलीची मागणी करताय का? बदलीची मागणी आता बदली आज होईल उद्या होईल असं 6 महिने चाललंय आणि याच्यामध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीचा अजेंडा यांच्याकडनंच राबवून घ्यायचा आहे. आज सगळे टेंडर सेट करण्यापासून आयुक्तांनी काम केलं आहे. सॅनिटरी नॅपकिन असेल, तुम्हाला पुलाची उद्घाटन असतील, तुम्हाला सांगतो कोंढव्याची लॅब असेल, वारज्याचं टेंडर असेल. आता जे पैसे आणलेत हे काही बिल्डर लोकांसाठी आणलेत, काही ठेकेदार लोकांसाठी आणलेत आणि काही लोक भारतीय जनता पार्टीच्या आणि शिंदे गटाच्या लोकांच्या खिशात घालण्यासाठी आणलेले. अशा पद्धतीचं काम, मोठा भ्रष्टाचार ह्या महानगरपालिकेत विक्रम कुमारांच्या मध्यस्थीने आशीर्वादाने झालेला आहे. त्यामुळे त्यांना 3 वर्ष झाले तरी त्यांची बदली होत नाही. आता तुम्ही मला सांगितलं की मीटिंग आहे निवडणूक आयोगाची, 1-2 दिवसात बदली व्हायची शक्यता आहे. अजित पवारांनी विश्रांतवाडीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये एक भाषण केलेलं होतं की पुण्यातले गुन्हेगारी ठेचून काढायचे आहेत, गुन्हेगारांना आता पत्रात घातलं जाणार नाही. पण काल बारामतीमध्ये त्यांनी बोलताना सभेत असं म्हणालेले की त्यांचे पदाधिकारी असलेले नाना देवकाते यांच्या कार्यकर्त्याला त्यांनी मोकातून बाहेर काढलेलं आहे, असं जाहीर विधान त्यांनी केलेलं आहे. एकीकडे अशा पद्धतीची भाषा करायची आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या गुंडांना वाचवण्याचा प्रयत्न अजित पवार करतात. नाही, मी दादांबद्दल काय बोलणार नाही, कारण दादा हे पुण्याचे पालकमंत्री. मागच्याच 15 दिवसापूर्वी त्यांचा मुलगा कोणाला तरी भेटला, हे तुमच्याकडे माझं त्याच्याबद्दल नाही. पण मी पोलीस कमिशनरला स्वतः पत्र दिलं की जे गुन्हेगारांना मदत करतात, गुन्हेगारांना आशीर्वाद देतात, ज्या मंत्र्यांच्या नावाखाली फिरतात त्या मंत्र्यांची परेड करा. गुन्हेगारांची परेड आहे तर मंत्र्यांची बी परेड करा, आमदारांची करा, माझा जवळचा असेल तर माझीही करा. एक तर पुणेकरांना कळू द्या आणि मग गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी पुणेकरांनी पुढे आलं पाहिजे. मी बोललो की कोथरूडची गुन्हेगारी मुक्त करा, ह्याच्यासाठीच मी बोललो होतो आणि त्याची प्रेस बी झाली होती. तर सातत्यानं गुन्हेगारांना पाठीशी घालून राजकारण करणारी जी लोक असतील त्या लोकांनी सावध राहिलं पाहिजे. कारण आजचा दुश्मन उद्याचा दोस्त असतो. हे गुन्हेगार हे कोणाचे नसतात, हे यांच्या आईबापाचे बी नसतात. ज्याची सत्ता असते त्याच्या घरात ते जातात. तर हे समजू नये की हे गुन्हेगार आमचे कायम राहतील, असं काय नसतं. उद्या सत्ता बदलली तर ते गुन्हेगार दुसऱ्या नेत्याच्या दारात उभे राहिलेले आपण कित्येक वर्ष बघितले. तर हे सगळ्या गुन्हेगारांनी बी ध्यानात ठेवा की कितपत यांच्यामध्ये आपण गेलं पाहिजे आणि आपला राज वाईट आहे हे त्यांनी ध्यानात ठेवलं. परेड काढली पाहिजे का? बघा, माझी काढा, माझ्याबरोबर गुन्हेगार असेल तर नाही, दादांची माझी काढा. वसंत मोरेंसाठी रवींद्र धंगेकर माघार घेणार का? अहो, मी पक्षाचा बांधील आहे. पक्ष जो सांगेल त्याच्या मागे मी उभा राहणार. हे मी पहिल्या दिवसापासून म्हणतो, आजही म्हणतो आणि उद्या म्हणतो. शेवटी पक्ष आहे, पक्षाने ठरवलं की त्याचं काम करणं माझं कर्तव्य. काल मुरली मोहोळ असं म्हटले की निकाल आमच्याच बाजूने लागला. एकतर्फी लढत होईल असं ते काल म्हणाले. नाही, ते बोलतात ते वस्तुस्थिती खरी आहे, ते एकतर्फीच लढवतात. तर त्याला उत्तर जनता देईल ना, थोडीच मोहोळ देणार आहे.
जनतेचं मोहोळ पाहिजे, मोदीचं मोहोळ पुण्याला नाही पाहिजे. त्याला अनेक जण नव्हते. जनतेचं मोहोळ पाहिजे, मोदीचं मोहोळ काहीच कामाचं नाही. त्याला अनेक जण आमदार नव्हते, माझे खासदार नव्हते, खासदार नव्हते. विद्यमान खासदार नव्हते. जनतेचा मोहोळ कोणी माहिती ना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.